आता रिसेंटली एक पिक्चर रिलीज झाला छावा. ज्याच्यामध्ये तुझं मोठं काम होतं जे म्हणजे सल्लागार मध्ये तू होता. ते एकंदरीत कसा एक्सपिरियन्स होता? संभाजी महाराज घोड्यावरती एवढे एवढे तास चालवायचे, त्यांच्याकडे 65 किलोची तलवार वगैरे होती आणि ते एवढ्या भाकरी खायचे वगैरे वगैरे असे भरपूर व्हिडिओ व्हायरल झाले असतील, तू पण पाहिले असतील. तर खरंच असं काय होतं? आत्ता त्या कुत्र्यांचं इतकं प्रेम वाढले, पण खरं माणसाचा मित्र मला तर वाडा वाटतो बरं, की ज्याने इतकं लका सगळं इतिहास बघितला, त्यानं तुमच्यासाठी लढाया केल्या, तुमच्यासाठी मार खाल्ला, तुमच्यासाठी त्यानं मरण पत्करलं. बरं ते लढायांमध्ये घोडी पण मरत असणारच आहे, त्यांना पण वार त्यांच्यावर होत असणार आहे. माणसांना वाचवलं, सगळं केलं एवढं त्या घोड्यानं. त्या घोड्याचं आज आहे का कौतुक कोणा? हा विचारच कधी कोणी केला नाही की आग्र्यावरून तशी सुटका नव्हती झाली, की आता ते पेटाऱ्यातून नव्हती झाली तर त्यांनी लाच दिली. तर ह्याच्यावरती तो अभ्यास करताना काय अडायचं? आता लाच देणं वगैरे हा जो प्रकार आहे ना, हा मग तुला तेच आता म्हणलं मी, की ते सगळं आत्ताच्या गोष्टी आहेत. त्यावेळी तिथं त्यांनी काही लोकांना पैसे वगैरे दिलेले. ही कट्यार जी आहे दादा शस्त्र, ते आता आपण लग्नात वगैरे वापरतो. जे आत्ता कुठलं शस्त्र जे प्रामुख्याने आत्ताच्या काळात वापरलं जात असेल तर ते लग्नामध्ये कट्यार दिसले. पण मी करत त्याचा लय विचार केला होता की हे का वापरतो आपण. शिवाजी महाराजांचा एक व्हिडिओ त्याचा आला होता, तर त्यानं पेपर आर्टिकल ऍज अ रेफरन्स दिला होता. म्हणजे इंडियन एक्सप्रेसला वगैरे जे पेपर आर्टिकल आलेत, तर पेपर आर्टिकल मध्ये काय लिहिले, तर तो त्यांना ऐतिहासिक पुरावा म्हणून दिलाय. बरं, त्याचा एक मोठा फॉलोवर किंवा सबस्क्रायबर वर्ग असल्यामुळे त्यांना ते खरं वाटलं. पण वर्तमानपत्रात दिलेली गोष्ट काही रेफरन्स नसती नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर ठेवल्यानंतर तुला असा उभा दिसेल, असं उभा ठेवल्यासारखा नाही काय, त्या असं कोनिकल शेप दिसेल त्याचा. आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जो मंदिर आहे तो असं जरा मागं पडलाय. पण तो कसा बांधायचा ह्याच्यावरती अजून तसं काम नाही झालेलं. म्हणजे कसा बांधला तर तो तसा दिसेल, आणि तो बांधल्यानंतर आपल्याला तसा कॅरी करता येईल का, किंवा जे चित्रपटातले कलाकार ते वापरणार आहेत तर त्यांना तो आता घोड्यावरून जायचंय तर तो राहील का किंवा काय, त्याच्यावर अजून बरंच संशोधन होणं गरजेचं आहे. गदेसारखंच एक मराठ्यांचं वेगळं शस्त्र होतं, ज्याला गुरुजा असं म्हणलं जातं. महाराजांचा पण एक गुरुजा होता बरं का, त्या गुरुजाचं शंभू प्रसाद नाव होतं. पहिल्यांदा ऐकतो की महाराजांकडे गदा टाईप शस्त्र होतं. ते बेसिकली तारा राणींसारखी स्त्री छत्रपती घराण्यातील जबरदस्त करत होतो बाईचं. त्या तर स्त्रियांनी खरं त्या तारा राणींचा आदर्श घ्या की बाबा कशी एक स्त्री असली पाहिजे. मग औरंगजेबाला असं वाटायचं की शंभूराजांना पकडला, आता मराठी संपली. बरोबर, राजाराम महाराजांचं निधन झालं, आता मराठी संपली. पण हे एवढं सगळं झालेलं असताना पण त्या तारा राणींनी सगळं सांभाळलं. सगळ्या गोष्टी मराठ्यांच्या त्यांनी ते युद्धनीतीतनं चालू ठेवल्या, स्वतः लढाया त्यांनी केल्या. एवढं राजकारण महाराष्ट्राचं किंवा ह्या मराठ्यांचं जे राजकारण आहे हे सगळं राजकारण त्यांनी सांभाळलं. छत्रपतीची म्हणजे जी छत्रपतींची जी गादी ती रिकामी होऊन दिली नाही.